युवासेना तालुका प्रमुख गणेश गावकर यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते सतीश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सतीश सावंत नेमकं काय म्हणाले पाहूयात। वाढदिवसाचं औचित्य साधून एक चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन जे आहे, आज मोफत आरोग्य तपासणीचं त्याने आयोजन केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी आदर असलेले विशेषतः टेबल सर्फ हॉस्पिटल ज्यांचं नाव या राज्यामध्ये घेतलं जातं आणि मला वाटतं विशेषतः कॅन्सरमध्ये सुद्धा त्या हॉस्पिटलने जे काही काम जे केलेलं आहे तर त्याचं त्या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे। या ठिकाणी देवण हॉस्पिटल जे सुद्धा त्या ग्रामीण भागामध्ये हे शिबिर जे त्यांनी आयोजित केलेलं आहे त्या आयोजनाबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। त्यांचे डॉक्टर असतील, त्यांचे स्टाफ असतील, त्यांनाही मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद देतो आहे। आणि ज्या पद्धतीने आपण म्हणतो की कोर्टाची पायरी नको तिथे हॉस्पिटलची पायरी नको ही वस्तुस्थिती आता सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून आज जरी वेगवेगळ्या शासकीय योजना जरी असल्या तरी मला वाटतं त्या योजनेमधून किती जणांची तपासणी किंवा किती जणांना नको हा खऱ्या अर्थाने संशोधनाचा विषय आहे। आणि म्हणून आरोग्य चांगलं राहण्याच्या दृष्टिकोनातून सतीश गावकर यांनी जे काही प्रयत्न केले किंवा असलेल्या पेशंटनी ज्यांनी संधी दिलेली आहे त्याबद्दल मी त्याचं कौतुक करतो। कारण शिवसेना 1966 मध्ये बाळासाहेबांनी स्थापन केलं तर खऱ्या अर्थाने 80% समाजकारण आणि 80% समाजकारणाचं वर्ग जे आहे ते गणेश गावकर यांनी या ठिकाणी घेतलं आहे। आणि यातच आपली डेव्हलपमेंट असेल आणि शेवटी लोकांना अपेक्षा जी असते अशा या आरोग्याबद्दल त्यांची अपेक्षा असते आणि आरोग्यासाठी चांगले प्रयत्न जे आहेत त्याची तपासणी झाली वेगवेगळ्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आजारावरती जे काही ऑपरेशन जे आहे मला वाटतं निश्चित त्याचा उपचार कशा पद्धतीने कमी करता होईल, काही ठिकाणी मोफत होईल हा प्रयत्न या शिबिराच्या माध्यमातून होईल। काही ठिकाणी कॅन्सरच्या बाबतीत सुद्धा तेवढं कॅन्सरचं प्रमाण जे आहे एवढा या राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, विशेषतः पंजाबमध्ये सुद्धा जे काय वाढलेलं आहे तर विचार जर आपण केला तर निश्चित यामध्ये कॅन्सर होऊ नये म्हणून मी डेरवन हॉस्पिटलला सांगितलं की जनजागृती जी आहे आपण पूर्वी काही वेळा लोकांना सांगत होतो तंबाखू धूम्रपान हे करू नका म्हणून, पण आता परिस्थिती अशी झाली की काही जण आम्ही ज्यावेळी सांगायला जातो तंबाखू आणि तुम्ही दारू किंवा धूम्रपान करू नका त्यावेळी ते जातात आम्हाला काही कॅन्सर होत नाही, म्हणजे दारू पिणारे किंवा तंबाखू वाले वस्तुस्थिती आहे। पण आता हे खाण्याचे जे काही जे आहेत आज जे काही केमिकलचे आपण जे तुमच्याजवळ विशेषतः आंबा असेल विशेषतः या आंब्यावरती जी वेगवेगळी फवारणी भाजीपाला वेगवेगळ्या केमिकलची पेस्टिसाइडची जी फवारणी होते त्याच्याबद्दल गणेश गावकर अशी जी शिबिरं घेत आहेत याच्यामध्ये ही जनजागृती व्हायला पाहिजे की आता कॅन्सर तंबाखू पुरता मर्यादित राहिलेला नाही, पेस्टिसाइडची वेगवेगळ्या खाद्यपदार्थ भाजीपाल्यावर असेल वेगवेगळ्या फळांवरती सुद्धा जी फवारणी केली जाते आहे। आणि आपल्याला सगळ्यांना वाटतं की आम्ही आंब्यावरती असेल काजूवरती असेल आम्ही ज्या फवारणी करतो आहे खऱ्या अर्थाने असे कॅम्प घेत असते वेळी ही सुद्धा जनजागृती झाली पाहिजे की कॅन्सर कशामुळे होतो आहे आणि खऱ्या अर्थाने पेस्टिसाइडमुळे कॅन्सर होतो आहे। आणि म्हणून आज सेंद्रिय शेतीकडे सुद्धा लोक जे वळलेले जे आहे त्याचं कारण तेच आहे की आपल्याला सहज या ठिकाणी आपण काही प्रत्येक खाण्यामधून आपल्याला या ठिकाणी काही रोगांना आपल्याला निमंत्रण द्यावं लागत आहे तर त्याची सुद्धा गणेश गावकरीसाठी जनजागृती भविष्यात झाली पाहिजे की आपण जे काही पेस्टिसाइड फवारतो त्यातले कॅन्सरला असेल तर वेगवेगळ्या आजाराला त्या ठिकाणी निमंत्रित आपण करतो आहे। म्हणून आजच्या शिबिराच्या निमित्ताने मी निश्चित गणेश गावकरांचं मनापासून आज जिल्हा शिवसेनेच्या वतीने त्याला मी धन्यवाद देईन की चांगला उपक्रम मी गणेश गावकरांना सांगेन की या तपासणी शिबिरामध्ये कारण आपण एखादं आरोग्य शिबिर घेतो तो शेवटपर्यंत त्या पेशंटला त्या आजारात त्याचं काही निदान होईल त्यापर्यंत बरा होईपर्यंत त्याला त्या डेरवन हॉस्पिटलला जे उपचार होते तिथपर्यंत त्याचं जाणं येणं असेल यासाठी त्यांना सहकार्य करणं त्यासाठी सुद्धा जी काही गरज लागेल आम्ही तुझ्या सोबत राहू पण त्या पेशंटला चांगल्या पद्धतीने आकार देण्याचं काम तुम्ही गणेश गावकर यांच्या सहकार्याने त्यांना धन्यवाद देतो आहे। आणि पुन्हा एकदा डेरवनचे सर्व डॉक्टरांची टीम या ठिकाणी एवढ्या दूरवरून येऊन त्यांनी या शिबिरामध्ये जो काही सहभाग घेतला त्याबद्दल त्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो। आणि या शिबिरामधून जे जे पेशंट असतील त्यांचं आरोग्य या शिबिरामधून तपासणी झाल्यानंतर त्यांचे उपचार झाल्यानंतर ते त्यांचं आरोग्य चांगलं होण्यासाठी मी इथल्या देवतांजवळ प्रार्थना करून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।